नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तर आज आपण सेमिस्टर पहिलं पेपर दुसरा इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी या पेपरच्या अनुषंगाने आपण चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्र, गेल्या काही लेक्चरमध्ये आपण पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणाच्या अनुषंगाने चर्चा केलेली आहे. पहिल्या प्रकरणामध्ये असणाऱ्या ज्या काही अभ्यासक्रमामध्ये विविध संकल्पना होत्या, तसं ज्यामध्ये संस्कृतीचं महत्त्व, सामाजिकरणाचा उद्देश, सामाजिकरणामध्ये असणाऱ्या विविध संस्थांची भूमिका या अनुषंगाने आपण चर्चा केली. त्याचबरोबर दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण सामाजिक संरचना हा घटक संकल्पनाशी अभ्यास केला. तर आपल्याला या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण आता आहोत. या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला सामाजिक स्तरीकरण, सोशल स्ट्रॅटिफिकेशन असं आपण ते म्हणतो. सामाजिक स्तरीकरणाची संकल्पना नेमकं काय आहे हे आपल्याला अभ्यासायचं. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला माहित आहे स्तरीकरण म्हणजे काय. तर समाजामध्ये असलेली वेगवेगळ्या स्तरामध्ये झालेली समाजाची विभागणी, समाजामध्ये असलेल्या श्रेष्ठ कनिष्ठ तत्वाच्या आधारावर, गुणधर्माच्या आधारावर झालेली समाजाची विभागणी म्हणजे स्तरीकरण. म्हणून हे समाजामध्ये असलेलं स्तरीकरण. या स्तरीकरणाची जी संकल्पना आहे समाजशास्त्रामध्ये एक अभ्यासाच्या अनुषंगानं एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण समाजामध्ये एकाच संस्कृतीमध्ये वाढणाऱ्या लोकांमध्ये एवढी विविधता का, एवढी विभिन्नता का, कशामुळे दिसते, या अनुषंगाने आपल्याला विचार करायचा असेल. प्रत्येक समाजामध्ये शिक्षणाच्या आधारावर, संपत्तीच्या आधारावर किंवा त्या ठिकाणी त्या व्यवस्थेला असलेल्या सोयी सुविधाच्या आधारावर ही जी काही आपल्याला या ठिकाणी वर्ग व्यवस्था दिसून येते, या वर्ग व्यवस्थेमध्ये असणारे, मग तो सुशिक्षितांचा एक वेगळा वर्ग असेल, अशिक्षितांचा एक वेगळा वर्ग असेल, किंवा श्रीमंत एक वर्ग वेगळा, मध्यम स्वरूपाचा वर्ग एक, गरीब लोकांचा वर्ग, ही जी काही आपल्याला विभिन्नता किंवा जी समाज व्यवस्थेमध्ये जी विषमता दिसून येते, कारण मुळातच विषमतेवर आधारितच या ठिकाणी सामाजिक स्तरीकरण निर्माण झाले. मग ही वेगळी विषमता का? कारण आपल्याला माहित आहे कार्ल मार्क्सने समाज व्यवस्थेमध्ये वर्गविहीन समाज व्यवस्था निर्माण होण्यामध्ये अख्खा आपलं आयुष्य पूर्ण घातलं, पण तरी सुद्धा त्यांचं स्वप्न ते स्वप्न राहून गेलं. तरी सुद्धा ते साम्यवादी समाज व्यवस्था निर्माण करू शकले. म्हणून ही जी काही समाज व्यवस्थेमध्ये जे त्यांना अहिरे आणि नाहिरेचा काही वर्ग दिसला, कारण त्यांनी सांगितले की समाज व्यवस्थेमध्ये नेहमीच या समाजामध्ये दोन वर्ग आपल्याला दिसून येतात. एक ह्यावचा वर्ग आणि दुसरा ह्याव नाटचा वर्ग. ज्यांच्याजवळ सत्ता आहे, संपत्ती आहे, अधिकार आहेत, भांडवल आहे, अशांचा एक वर्ग ज्याला अहिरेचा वर्ग म्हणतो आपण, आणि दुसरा ज्यांच्याकडं श्रमशक्तीशिवाय दुसरं काही नाही असा एक नाहिरेंचा वर्ग समाज व्यवस्थेमध्ये दिसतो. म्हणून या दोन्ही वर्गामध्ये नेहमीच आतापर्यंत संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे. प्रत्येक समाजामध्ये दोन वर्गामध्ये संघर्ष त्यांना दिसून आले. म्हणून ही जी काही विषमता आहे, त्या विषमतेच्या संदर्भामध्ये, म्हणून एकमेकाच्या संदर्भामध्ये आपण बघतो, आपण प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक वर्ग हा एकमेकाशी संबंधित आहे. भांडवलदार वर्ग कामगार वर्गाशिवाय काही करू शकणार नाही. कारण प्रोडक्शन करायचं असेल तर त्याचबरोबर त्यांना मनुष्यबळ आवश्यक आहे. किंवा मग पूर्वी प्राचीन कालखंडापासून चालत आलेल्या मध्ययुगीन कालखंड असेल किंवा आधुनिक कालखंडापर्यंत असणारा जो काही वर्ग व्यवस्था आहे, मग ते दास्य युगापासून ते आजच्या भांडवलदार व्यवस्थेपर्यंत असणारा जो काही वर्ग व्यवस्था आहे, या प्रत्येक व्यवस्थेमध्ये प्रत्येक वर्गाचा एकमेकाशी संबंध राहिले आहेत, एकमेकाशी हित संबंध राहिलेले आहेत.
हे आपल्याला दिसून येते आणि प्रत्येकाचा एकमेकाशी या ठिकाणी संघर्षही होत असलेला आपल्याला दिसून येतो. हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सामाजिक स्तरीकरण ही संकल्पना आपल्याला अभ्यासणं फार गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र, आपल्याला माहित आहे सृष्टीचा नियमच आहे, वैधर्म्य हे सृष्टीचं लक्षण राहिलेलं आहे. निसर्गतः जसं या निसर्गामध्ये सुद्धा जी वेगवेगळी आपल्याला या ठिकाणी व्यवस्था दिसून येते, वेगवेगळी जी काही नैसर्गिक सृष्टी दिसून येते, मग त्या निसर्गामध्ये फुलांच्या संदर्भामध्ये वैधर्म्य दिसून येते, काही वृक्षांच्या संदर्भामध्ये, कारण सगळीच वृक्ष सारखी नाहीत, सगळेच फुलं सारखे नाहीत, काहींची मोठं फुलं आहेत, काहींची छोटी फुलं आहेत, काहींचा आकार वेगळा आहे, काहींची रंग वेगळे आहेत. या आधारावर त्याच्या गुणधर्माच्या आधारावर त्याची वेगवेगळी आपल्याला रचना दिसून येते. मग किंवा पृथ्वी तलावर या वेगवेगळे प्राणी आहेत, वेगवेगळे कीटक आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. ही जी काही वेगवेगळी वैधर्म्य दिसून येतात, अनेक जाती याच्यामध्ये किंवा प्राण्यांमध्ये, काही प्राणी महाकाय आहेत, काही प्राणी मध्यम आहेत, काही प्राणी किंवा या पृथ्वी तलावर असणारे भूचर प्राणी, खेचर प्राणी, सरपटणारे प्राणी, अशी अनेक आपल्याला या ठिकाणी वैधर्म्य या सृष्टीची दिसून येतात. तसं समाजामध्ये आपल्याला या ठिकाणी बघतो, जसं सृष्टीमध्ये त्यांनी कधी श्रेष्ठ कनिष्ठ ठरवलं नाही, परंतु मानवाने मात्र एकंदरीत वेगवेगळ्या या सृष्टीच्या गुणधर्माच्या आधारावर त्यांना या ठिकाणी एक विविधता त्याच्यामध्ये दिलेली आहे किंवा वैधर्म्य त्याच्यामध्ये स्पष्ट केले. जसं फुलांचा राजा म्हटले की आपण त्याला गुलाब म्हणतो, सर्वात चांगलं फुल. फळांचा राजा म्हणले की आंबा. हे आपण त्याच्या गुणधर्मावर आधारित त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. म्हणून एकंदरीतच हा जो काही दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा आपण जो काही वापरणारा शब्द आहे की ज्याच्यामध्ये आपण प्रवास करत असताना सुद्धा आपण म्हणतो रेल्वेमध्ये हा फर्स्ट क्लासचा डब्बा आहे, हा सेकंड क्लासचा डब्बा आहे, हा थर्ड क्लासचा डब्बा आहे. म्हणून ही जी काही वर्गवारी केलेली आहे किंवा ही जी काही जी क्लास केलेला आहे आपण, हा दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा शब्द प्रयोग करतो. जसं आपण शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणतो फर्स्ट क्लासचे विद्यार्थी एवढे, सेकंड क्लासचे एवढे विद्यार्थी आले, थर्ड क्लासमध्ये एवढे विद्यार्थी आले. म्हणजे एकंदरीत त्याच्या उच्च जे काही दर्जा आहे किंवा प्रतीचा दर्जा आहे तो स्पष्ट करण्यासाठी आपण ही वर्गवारी आपण त्या ठिकाणी केली आहे. म्हणजे चांगल्या फुलामध्ये आपण जसं निसर्गामध्ये गुलाब, कमळ अशी जे आपण हे करतो किंवा फळांमध्ये सुद्धा वेगवेगळं क्लासिफिकेशन करतो, तसं आपण एकंदरीत दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा आपण एखाद्या हे जे शब्द मग सुशिक्षिताच्या आधारावर संपत्तीच्या, मग गरिबांचा एक वर्ग, श्रीमंताचा एक वर्ग, मध्यमवर्गीय वर्गाचं, हे जे काही आपण वर्गवारी करतो दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा. म्हणून समाजामध्ये सुद्धा ही जी काही वेगवेगळ्या श्रेष्ठ कनिष्ठ तत्वावर आधारित झालेली जी काही श्रेणी रचना आहे त्यालाच आपण सामाजिकरण, मग हे सामाजिकरण त्यालाच आपण सामाजिक स्तरीकरण. म्हणून इथे या ठिकाणी कोणत्याही हे स्तरीकरण जे आहे कोणत्याही समाजामध्ये आपल्याला ठिकाणी दिसून येतं. कोणताच समाज याला अपवाद नाही की त्या ठिकाणी स्तरीकरण नाही. म्हणून तो मग पाश्चिमात्य समाज असू द्या, भारतीय समाज असू द्या, मग ते गरीब देश असू द्या, श्रीमंत देश असू द्या, प्रत्येक काळी प्रत्येक व्यवस्थेमध्ये हे सामाजिक स्तरीकरण आपल्याला त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. म्हणून सामाजिक स्तरीकरण हा या ठिकाणी जी संकल्पना समजून घेत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सामाजिक स्तरीकरणामध्ये आपण स्तरीकरणला आपण स्ट्रॅटिफिकेशन म्हटले, ज्याला आपण स्ट्रॅटा अशा शब्द. स्ट्रॅटा म्हणजे काय हो? स्तर. स्ट्रॅटा म्हणजे स्तर, म्हणजे ज्याला आपण भूगर्भशास्त्रामध्ये स्तर असं सुद्धा म्हटलंय. जमिनीच्या पोटामध्ये जशी वेगवेगळे स्तर असतात, ही जी स्तर रचना आहे त्या स्तर रचनेवरून समाजामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी असणारी जी वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्याच्या आधारावर जे स्तर निर्माण झालेले आहेत, मग श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या जी काही रचना झालेली आहे त्याला आपण सुद्धा शब्द स्तरीकरण असा शब्द प्रयोग केला. म्हणून समाजामध्ये ज्या ज्या काही समाज व्यवस्था व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये जी भिन्नता आपल्याला दिसून येते, मग ती समाजामध्ये संपत्तीच्या आधारावर असेल, शिक्षणाच्या आधारावर, सत्तेच्या आधारावर असेल, मनुष्यबळ या ठिकाणी असणारा जो का मग आहेरेचा नाहेरीचा वर्ग असेल, ही जी काय आपल्याला या ठिकाणी व्यवस्था दिसून येते समाजामध्ये. मग आणखी याच्यामध्ये वेगवेगळं वर्गीकरण आपण दिसून येते की समाजामध्ये मग वयाच्या आधारावर वर्ग व्यवस्था केलेली आहे. लहान मुलांचा वर्ग, मध्यम वर्गांचा मुलांचा वर्ग, प्रौढ वर्ग, नंतर वर्धांचा एक वेगळा वर्ग,
ही जी काही वयानुसार जी काही आपण श्रेणी रचना करतो, त्याचबरोबर लिंगानुसार स्त्री पुरुष, स्त्रियांचा वर्ग, पुरुष पुरुषांचा वर्ग, लिंगावर आधारित स्तरीकरण आहे. जातीवर आधारित वेगवेगळ्या आपल्या या ठिकाणी वर्गवारी दिसून येते. वंशावर आधारित वर्ग व्यवस्था आपल्याला दिसून येते. म्हणून ही जी काही वर्ग व्यवस्था आहे सामाजिक स्तरीकरणामध्ये ह्या ठिकाणी गोष्टी आपल्याला दिसून येतात. म्हणून हे परस्पर संबंधित असं एकमेकांमध्ये असं केलेलं वर्गीकरण आहे. म्हणून या ठिकाणी जे काही सामाजिक स्तरीकरणाच्या आतापर्यंत काही वेगवेगळ्या विचारवंतांनी व्याख्या केली आहे, त्या व्याख्येच्या संदर्भामध्ये आपण विचार करू शकतो. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये अभ्यासामध्ये तुम्हाला अनेक व्याख्या दिसतील, त्याचाही तुम्ही अभ्यास करू शकता. परंतु या ठिकाणी प्रातिनिधिक तत्वावर आपल्याला एक सामाजिक स्तरीकरण ही संकल्पना समजून घेण्यासाठी एक दोन व्याख्या आपण लक्षात घेऊया. रेमंड मुरेंनी एक व्याख्या केली आहे. रेमंड मुरे काय म्हणतात? समाजाची श्रेष्ठ कनिष्ठ तत्वाच्या आधारावर झालेली विभागणी म्हणजे सामाजिक स्तरीकरण. समाजामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ तत्वाच्या आधारावर झालेली विभागणी म्हणजे स्तरीकरण. मग ते संपत्तीच्या आधारावर असू द्या, शिक्षणाच्या आधारावर असू द्या, भांडवलाच्या आधारावर असू द्या किंवा ज्ञानाच्या आधारावर असू द्या, जे काय असेल त्या आधारावर केलेलं जे विभागणी आहे किंवा वर्गीकरण आहे ते म्हणजे स्तरीकरण. दुसरी एक व्याख्या याच्यामध्ये सोरोकिन यांनी केलेली आहे. समाजाच्या लोकसंख्येची श्रेष्ठ कनिष्ठ तत्वाच्या आधारावर झालेली विभागणी म्हणजे सामाजिक स्तरीकरण. जी काही समाजामध्ये लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी जी विभागणी दिसून येते. मग ही जी काही एकूण लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये सुद्धा मग काही गट या ठिकाणी गरीब आहेत, गरिबांचा गट, श्रीमंतांचा गट, मध्यम वर्ग, सर्वसामान्यांचा वर्ग. म्हणून जे काही आपण वर्ग व्यवस्था आपल्याला दिसून येते, मग श्रीमंत, गरीब, अतिशय मागास वर्ग, त्याचबरोबर आपण या ठिकाणी समाज व्यवस्थेमध्ये त्याच्या वैशिष्ट्याच्या आधारावर त्याच्या सुविधांच्या आधारावर वर्ग आपण केलेले आहेत. मग तो ग्रामीण असेल, शहरी असेल, आदिवासी असेल, अशी वर्ग व्यवस्था सुद्धा त्याच्या वैशिष्ट्याच्या आधारावर आपल्याला दिसून येते समाजामध्ये. म्हणून एकंदरीतच या समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने जेव्हा आपण चर्चा करतो तर या ठिकाणी आपल्याला सामाजिक स्तरीकरण व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये या व्याख्येच्या आधारावर आणि वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारावर आपल्याला लक्षात घेता येतात. म्हणून ही जी काही याची वैशिष्ट्ये आहेत, एक सामाजिक स्तरीकरण जे आहे ते मुळातच एक विषमतेवर आधारित आहे. सामाजिक स्तरीकरणाचा आधारच मुळात विषमता आहे. कारण समाजामध्ये जी काही विषमता दिसून येते मग ती भांडवलाच्या आधारावर असेल किंवा पैशाच्या आधारावर असेल, शिक्षणाच्या आधारावर असेल किंवा अहिरेच्या नाहिरेच्या वर्गाच्या आधारावर असेल. म्हणून विषमता हाच एक या सामाजिक स्तरीकरणाचा मूल आधार आहे. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या सामाजिक स्तरीकरण व्यवस्थेचे दिसून येते. दुसरी गोष्ट, लोकसंख्येच्या आधारावर झालेली जी काही विभागणी आहे, लोकसंख्येच्या आधारावर केलेली जी काही विषमता, मग कमी अधिक लोकसंख्येचा गट असेल किंवा त्या आधारावर झालेली त्याच्यामध्ये असणारी जी काही श्रेष्ठ कनिष्ठ तत्वाच्या आधारावर झालेली विभागणी असेल किंवा मग त्या लोकसंख्येच्या आधारावर मग त्याच्यामध्ये असणारी जी काही खुला स्तरीकरण असेल किंवा बंद स्तरीकरण असेल, ही जी काही आपल्या या ठिकाणी विभाजन आहे ते या ठिकाणी सामाजिक स्तरीकरण व्यवस्थेमध्ये सुद्धा दिसून येते. त्याचबरोबर सार्वत्रिकरण हे एक महत्त्वाचं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. सार्वत्रिकता, युनिव्हर्सलायझेशन असं आपण ज्याला म्हणतो. कारण सामाजिक स्तरीकरण हे प्रत्येक समाजामध्ये आपल्याला दिसून येते. असा कोणताच समाज नाहीये की त्या ठिकाणी सामाजिक स्तरीकरण किंवा त्या समाज व्यवस्थेमध्ये स्तर विभाजन नाही, विभिन्नता दिसत नाहीये. म्हणून असा कोणताच, मग तो पाश्चिमात्य समाज असू द्या किंवा मग भारतीय समाज असू द्या, प्रत्येक समाजामध्ये स्थळ, काळ, परत्वे समाजामध्ये स्तरीकरण व्यवस्था ही होती, आहे आणि राहणार. म्हणून सार्वत्रिकता हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य याच्यामध्ये दिसते सामाजिकता. सामाजिक स्तरीकरण हे समाजामध्ये निर्माण झालेली जी काही वर्ग व्यवस्था आहे, समाजामध्ये निर्माण झालेली जी काही
रचना आहे या व्यवस्थेमध्ये निर्माण करत असताना समाजाने जी काही घालून दिलेली त्या ठिकाणी मूल्य आहेत, प्रमाणके आहे, या मूल्यांच्या प्रमाणकाच्या आधारावर कोणी कोणत्या वर्गाशी कशा पद्धतीचे संबंध ठेवायचे या आधारावर समाजाने केलेली जी काही श्रेणी रचना आहे त्या श्रेणी रचनेलाच आपण या ठिकाणी सामाजिक स्तरीकरण असतो. तर समाजाची मान्यता आहे म्हणून श्रीमंत, गरीब आणि मध्यम वर्गाचा जो काही वर्ग व्यवस्था आहे या वर्ग व्यवस्थेमध्ये असणारी जी काही मूल्यांकन आहेत किंवा ज्या वर्ग व्यवस्थेमध्ये जी काही प्रमाणक आहे, जी काही मूल्य व्यवस्था आहे, नियम व्यवस्था आहे, या प्रत्येक या समाज व्यवस्थेने ती त्या ठिकाणी स्वीकारलेली आहेत, ऍक्सेप्ट केलेली आहे, ती ठरवून दिलेली आहे. म्हणून त्या आधारावर झालेली जी काही श्रेणी रचना आहे ती आपल्याला सामाजिक स्तरीकरण या ठिकाणी स्तरीकरण दर्शवते. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, कारण ही जी स्तरीकरण आहे ते काही मग नैसर्गिक स्वरूपाची स्तरीकरण आहेत, काही मानवनिर्मित स्वरूपाची स्तरीकरण आहेत. पैशाच्या आधारावर, संपत्तीच्या आधारावर किंवा सत्तेच्या आधारावर जी निर्माण केली स्तरीकरण ती मानवनिर्मित. परंतु नैसर्गिकरित्या जसं आपण वयाच्या आधारावर स्तरीकरण निर्माण होते, लिंगाच्या आधारावर स्त्री पुरुष स्तरीकरण होते, म्हणून हे बायोलॉजिकल घटक आहे. म्हणून याच्यामध्ये हे जे काही स्तरीकरण आहे सामाजिक आहे. स्तरीकरणाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य सोशलाइज्ड आहे. स्तरीकरण हे सामाजिक आहे. म्हणून दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखी दिसून येते याच्यामध्ये स्तरीकरणामध्ये की सामाजिक संबंधाचे जे काही प्रतिमान आहेत, कारण त्या त्या वर्गामध्ये त्या त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला जी काही सामाजिक मूल्ये प्रमाणक या ठिकाणी दिसून येतात त्यानुसार मग त्याच्यामध्ये असणारी जी काही सत्तेच्या आधारावर असतील, संपत्तीच्या आधारावर जे काय असेल ते संबंध सुद्धा या ठिकाणी सामाजिक व्यवस्थेचं या ठिकाणी महत्वाचं गोष्ट आहे. प्रत्येक वर्ग एकमेकाशी संबंध कशा पद्धतीने ठेवायचे, जवळचे संबंध, दूरचे संबंध कशा पद्धतीने आहेत त्याच्या आधारावर, त्याची गुणवैशिष्ट्याच्या आधारावर त्या ठिकाणी संबंध आपल्याला दिसून येतात. दुसरी गोष्ट याच्यामध्ये सत्तेचं विषम वितरण आहे. ज्या वर्गाकडे भांडवल आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे याच्याकडे अधिक अधिकार, मोठ्या जास्त प्रमाणामध्ये अधिकार असतात. परंतु ज्या वर्गाकडे फक्त सर्वसामान्य वर्गाकडे फक्त जी काही श्रमशक्ती आहे, ज्या वर्गाला आपण नाहिरेचा वर्ग म्हणतो त्यांच्याकडे अधिकार आपल्याला दिसत नाही. म्हणून ही जी काही अधिकार रचना आहे, सत्ता, संपत्ती आणि या ठिकाणी जी काही प्रतिष्ठा आहे या आधारावर जी विषमता निर्माण झालेली आहे सत्तेमध्ये ते सुद्धा आपल्या या ठिकाणी या स्तरीकरण व्यवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य लक्षण दिसून येते. त्याचबरोबर स्तरीकरणामध्ये स्तरीकरण ही एक प्रक्रिया आहे. सोशल स्ट्रॅटिफिकेशन इज अ प्रोसेस. कारण आपल्याला माहिती आहे की सामाजिक स्तरीकरण हे स्थल, काल, परत्वे बदलत जाते. स्तरीकरणामध्ये परिवर्तन होत गेलेलं आहे. कारण पूर्वीचं जे स्तरीकरण होतं ते बंद स्तरीकरण होतं. प्रत्येक वर्ग हा एकमेकाशी त्या ठिकाणी हा जातीच्या आधारावर बंद वर्ग आपण निर्माण झालेला होता. त्याच्या आधारावर त्याची मूल्ये, त्याच्या आधारावर नियम ठरले होते. परंतु काळाच्या ओघामध्ये सुद्धा एक ओपन स्ट्रॅटिफिकेशन असा वर्ग निर्माण झाला की जो गुणवैशिष्ट्याच्या आधारावर, सत्तेच्या आधारावर किंवा ज्ञानाच्या आधारावर कोणत्याही वर्गामध्ये प्रवेश करू शकतो किंवा आपला वर्ग बदलू शकतो, आपल्या दर्जाचं या ठिकाणी परिवर्तन करू शकतो. म्हणून ही जी काही स्तरीकरण आहे तो या ठिकाणी आपल्याला स्तरीकरण ही एक उतरण या ठिकाणी आपल्याला दिसून येते. स्तरीकरण ही एक प्रक्रिया आपल्याला दिसून येते. म्हणून दर्जाची उतरण याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये काही लोकांना अधिकार अधिक आहेत, काही लोकांकडे संपत्ती आहे, काही लोकांकडे नाहीये, काही लोकांकडे शिक्षण आहे, काही लोकांकडे नाही. ही जी काही दर्जाची उतरण म्हणून त्याच्या अधिकारानुसार, संपत्तीनुसार, दर्जानुसार या ठिकाणी ही जी काही समाज व्यवस्थेमध्ये जी काही लोकसंख्येची जी काही विभागणी झालेली आहे, उतरण आपल्याला या ठिकाणी समाज व्यवस्थेत दिसून येते. प्रत्येक वर्गाला त्या ठिकाणी, प्रत्येकाला त्या ठिकाणी तशी अधिकार आहेत असं नाही, प्रत्येकाकडे सारखेच पैसे आहेत असं नाही, प्रत्येकाकडे नॉलेज सारखंच आहे असं नाही. म्हणून या वेगवेगळ्या वैशिष्ट्याच्या आधारावर सुद्धा सत्तेची उतरण किंवा त्या दर्जाची उतरण आपल्या ठिकाणी दिसून येते. सापेक्षता स्थैर्य, प्रत्येक समाज स्थैर्य या ठिकाणी सापेक्ष स्थैर्य आहे. समाज, काल, स्थल, काल, परत्वे स्थैर्य त्या ठिकाणी समाज स्तरीकरणाला मिळालेलं आहे. प्रत्येक व्यवस्थेमध्ये स्तरीकरण होतं. स्तरीकरण नाही असं आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही, कोणताही समाज नाही. म्हणून त्या त्या व्यवस्थेमध्ये स्तरीकरणाचं या ठिकाणी बदल झालेला आहे हे आपल्याला दिसून येतो. काळानुरूप त्याच्यामध्ये बदल झालेले असतात. मग ते सत्तेच्या आधारावर असतील, संपत्तीच्या आधारावर असतील किंवा प्रतिष्ठेच्या आधारावर असतील. म्हणून ही जी काही आपल्याला या सामाजिक स्तरीकरणाची वैशिष्ट्ये दिसून येतात त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर याची काही आधार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर ती आधार काय आहे त्या आधाराच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला विचार करता येईल. तर सामाजिक स्तरीकरणाचे आधार आपल्याला लक्षात घेत असताना सामाजिकता ही एक त्या ठिकाणी सार्वत्रिक बाब आहे. त्या ठिकाणी नैसर्गिक स्वरूपाचं स्तरीकरण आहे, काही मानवनिर्मित स्वरूपाचं स्तरीकरण आहे. इथं आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात दिसते. त्या स्तरीकरण व्यवस्थेचे वैशिष्ट्य बघत असताना याची जी काही स्तरीकरणाचे म्हणजे कोणत्या आधारावर स्तरीकरण आपल्याला दिसते, त्याचे जे काही स्तरीकरणाचे आधार आहेत ते आधार आपल्याला बघायचे. एक
पहिला जो आधार आपल्या या ठिकाणी तो जैविक आधार, जैविक ज्याला आपण बायोलॉजिकल फॅक्टर असं म्हणतो. हा जैविक आधार काय आहे नेमकं, म्हणजे माणसाच्या शारीरिक गुणवैशिष्ट्याच्या आधारावर बायोलॉजिकल जे काही आपल्याला गुणतत्व मिळालेली आहेत, तर मग ते लिंगाच्या आधारावर, मग स्त्री असेल पुरुष असेल, वयाच्या आधारावर त्यानुसार त्याला दर्जा मिळतो समाजामध्ये. जन्माच्या आधारावर कोणत्या ठिकाणी कशा कोणत्या स्वरूपात कोणत्या याच्यामध्ये कुटुंबात जन्म झालेला आहे, कोणत्या जातीत जन्म झालेला आहे, त्यानुसार समाजामध्ये स्तरीकरण व्यवस्था आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर वंश आहे, काळे गोरे असा एक वंश दिसून येतो. पाश्चिमात्य समाज व्यवस्थेमध्ये वंश व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर नातेदारीच्या आधारावर सुद्धा या ठिकाणी जवळचे दूरचे नाते या ठिकाणी वर्गीकरण आपल्याला दिसून येते. मग प्रायमरी नाते, सेकंडरी नाते, हे की नाही, प्राथमिक आप्त, द्वितीय आप्त, तृतीय आप्त, हे सुद्धा त्या ठिकाणी समाजामध्ये वर्गीकरण दिसून येते. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी सामाजिक क्षमता असणारी जी काही शारीरिक क्षमता आहे माणसाची, मग काही लोक शरीराने धष्टपुष्ट असतात, काही मध्यम असतात, काही एकदमच वीक असतात. अशामध्ये सुद्धा एक आपल्याला वर्ग रचना दिसून येते. म्हणून ही जी आहेत ती वर्ग व्यवस्थेमधली जी वैशिष्ट्याची शारीरिक गुणधर्माच्या जैविक बायोलॉजिकल घटक आपल्याला या ठिकाणी असणारा जो या ठिकाणी वर्गीकरण किंवा आधार दिसून येतो. दुसरा या ठिकाणी आधार दिसून येतात आपल्याला ते म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक. सामाजिक आणि सांस्कृतिक घटकाच्या आधारावर सुद्धा समाजामध्ये आपल्याला स्तरीकरण दिसून येते. मग ते आर्थिक परिस्थितीच्या आधारावर स्तरीकरण असेल, पैशाच्या आधारावर स्तरीकरण असेल, संपत्तीच्या आधारावर स्तरीकरण असेल, भांडवलाच्या. म्हणून असा एक वर्ग आहे की ज्यांच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, भांडवल आहे. दुसरा असा वर्ग आहे की त्याच्याकडे फक्त श्रमशक्ती केल्याशिवाय, काम केल्याशिवाय दुसरा कुठलंही त्याच्याकडे साधन नाहीये, ना पैसा आहे ना भांडवल आहे. म्हणून काही लोकांचा एक असा वर्ग आहे समाजामध्ये की ज्याला पद आहे, प्रतिष्ठा आहे, अधिकार आहेत. सगळ्यांनाच पद किंवा प्रतिष्ठा किंवा अधिकार नसतात. म्हणून काही लोक अशी प्रतिष्ठा असणाऱ्या, पद असणाऱ्या लोकांचा एक वर्ग आपल्याला दिसून येतो. काही लोकांचा एक वर्ग म्हणजे ज्यांच्याकडे भांडवलाच्या आधारावर सत्ता निर्माण झाली आहे, शेतीच्या आधार, जमीनदार वर्ग असेल, भांडवलदार वर्ग असेल, सर्जनशाही वर्ग असेल, जमीनदार वर्ग असेल, अशांचा एक वर्ग आपल्याला दिसून येतो. जो आर्थिक परिस्थितीच्या आधारावर आपण ज्याला म्हणतो आर्थिक परिस्थिती, आर्थिक परिस्थितीच्या आधारावर जो काही वर्ग निर्माण झालेला असतो तो त्याच्याकडे भांडवल आहे, सत्ता, जे काही पैसा आहे, संपत्ती आहे, या आधारावर एक निर्माण झालेला वर्ग आहे. दुसरा म्हणजे त्या ठिकाणी समाजामध्ये असणारी प्रतिष्ठा. तिसरा वर्ग आपल्याला दिसतो राजकीय आधार, जे राजकारणामध्ये ज्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे, ज्यांनी अधिकार मिळवलेले आहे, ज्यांनी सत्ता मिळवलेली आहे, मग त्या सत्तेच्या आधारावर त्यांना समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला दर्जा दिसून येतो. अशा लोकांचा एक वर्ग आपल्याला दिसतो ज्याला आपण श्रेष्ठीजन किंवा पॉलिटिशियन असं म्हणतो. त्याचबरोबर आणखी एक आपल्याला दुसरा आधार दिसून येतो तो म्हणजे धार्मिक आधार. मग धर्माच्या आधारावर झालेले जे काही वर्गीकरण आहे किंवा धर्माच्या आधारावर झालेले जे काही स्तरीकरण आहे, म्हणून मग वेगवेगळ्या धर्माच्या आधारावर त्या ठिकाणी असणारं जे काही श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या आधारावर झालेली जी काही विभागणी असेल, त्या धर्मामध्ये असणारं जे काही त्या धर्मानुसार निर्माण झालेली जी काही वर्ग व्यवस्था असेल, मग तो पुरोहितांचा वर्ग असेल, ब्राह्मण वर्ग असेल, क्षत्रिय वर्ग असेल, वैश्य वर्ग असेल, शूद्र वर्ग, ही जी काही धार्मिक स्वरूपाची जी काही वर्गीकरण व्यवस्था आपण केलेली दिसून येते. मग आजचा जो काही वर्ग खुली स्तरीकरणाच्या माध्यमातून वेगळी वर्ग व्यवस्था वेगळी निर्माण झाली. पण हे जे काही स्तरीकरण आहे हे सामाजिक स्तरीकरण या वेगवेगळ्या आधाराच्या आधारावर दिसून येते. या ठिकाणी आपण सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय, सामाजिक स्तरीकरणाची नेमकं या ठिकाणी काय वैशिष्ट्य दिसून येतात, त्या वैशिष्ट्यांचा आपण विचार केला. त्याचबरोबर सामाजिक स्तरीकरणाचे आधार काय आहेत की ज्याला आपण सामाजिक स्तरीकरण समजून घेऊ शकू, या अनुषंगाने विचार केला. तर या ठिकाणी आपल्याला आता नंतरचं जे काही आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार आहेत त्या प्रकाराच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.